नमस्कार मंडळी, मी दीपाली. आपल्या दीपाली रेसिपी या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आपण इथे जेवणाबरोबरचा तोंडी लावण्याचा एक पदार्थ बघणार आहोत. हा पदार्थ बनवायला एकदम साधा, सोपा आणि सिंपल आहे. कमीत कमी वेळामध्ये झटपट होणारा मस्त असा आपला हा पदार्थ आहे. त्यासाठी इथे मी बुंदी घेतलेली आहे 1 वाटी. बुंदी घेताना अशा प्रकारे खारी बुंदी घ्यायची आहे, जी आपण रायत्यासाठी वापरतो. नंतर इथे मी 1 वाटी दही घेतलेलं आहे. दोन्हीही साहित्य समप्रमाणात घ्यायचं आहे. आता घेतलेलं दही आहे ते एका बाउलमध्ये मी सर्व काढून घेतलेलं आहे. आता एका विक्सच्या साहाय्याने हे दही छान असं फेटून घ्यायचं आहे. जर तुमचं दही थोडंसं घट्टसर असेल तर याच्यामध्ये थोडंसं 2 ते 3 चमचे आपण दूध टाकायचं आहे. तर इथे माझं दही थोडंसं घट्टसर वाटत होतं, त्यामुळे मी याच्यामध्ये 3 चमचे मी दूध टाकून घेतलेलं आहे. दूध टाकल्यानंतर सर्व व्यवस्थित असं हे फेटून घ्यायचं आहे. एकसारखं करून घ्यायचं आहे. नंतर याच्यामध्ये जी आपण घेतलेली जी बुंदी आहे ती सर्व बुंदी घालून घ्यायची आहे. बुंदी घालून घेतल्यानंतर परत एकदा हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे बुंदी जी आहे ती दह्यामध्ये व्यवस्थित सोप होते. आता हे मिश्रण सर्व व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर याच्यावरती झाकण ठेवून एक 3 ते 4 मिनटं ही बुंदी दह्यामध्ये सोप होण्यासाठी साईडला ठेवून द्यायची आहे. तोपर्यंत आपण इथे मसाला बनवणार आहोत, जो आपण बुंदी रायत्यामध्ये घालणार आहोत. इथे मी अर्धा चमचा लाल मिरची पावडर घेतलेला आहे. 1 छोटा चमचा जिरे पावडर घेतलेली आहे. चिमटभर इथे मी चाट मसाला घेतलेला आहे. आता याच्यामध्ये जर आवडत असेल तर तुम्ही हिरवी मिरची देखील बारीक चिरून घालू शकता. थोडीशी कोथिंबीर मी बारीक चिरलेली घेतलेली आहे. एक 4 ते 5 मिनटं झाल्यानंतर ना झाकण काढून इथे तुम्ही पाहू शकता दह्यामध्ये बुंदी छान अशी भिजली गेलेली आहे. आता आपण तयार करून घेतलेला जो मसाला आहे तो या रायत्यामध्ये अशा प्रकारे घालून घ्यायचा आहे. नंतर चवीनुसार याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे. परत सर्व व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी जेवणाबरोबर तोंडी लावण्यासाठी मस्त असा झटपट होणारा अगदी साधा सोपा असा हा आजचा आपला पदार्थ आहे. तर इथे थोडंसं डेकोरेशन किंवा छान दिसण्यासाठी वरून मस्त अशी थोडीशी लाल मिरची पावडर टाकायची आहे. थोडीशी जिरे पावडर टाकून घ्यायची आहे. अशी ही बुंदीचा रायता तुम्ही जेवणाबरोबर खा, भन्नाट लागतो. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि तुम्ही देखील असा बुंदी रायता बनवून पहा आणि कमेंट्समध्ये नक्की सांगा. चला तर मग भेटूया अशा छान छान नवनवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.